नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्वाची बातमी। पहाटेच्या भयान शांततेत अचानक कुत्र्याच्या भुंकण्याने जीवाच्या आकांताने दोघे मित्र पळू लागले। त्याच वेळी चोर असल्याचा संशय या तरुणांच्या टोळक्याने पाठलाग केला। दुर्दैवाने पळताना 19 वर्षीय तरुणाचा पाय घसरल्याने तो टोळक्यांच्या तावडीत सापडला। टोळक्याने बॅट आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वानवडी परिसरात बुधवारी दिनांक 18 मार्च रोजी पहाटे घडली। या प्रकरणी वानवडी पोलिसांनी 5 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। रुपेश धनराज शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे। याबाबत त्याचे वडील धनराज बळीराम शिंदे यांनी वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश शिंदे आणि त्यांचा मित्र अजय गणेश टिंगरे हे दोघे बुधवारी पहाटे 2:30 ते 3च्या सुमारास दुचाकीवरून मोशीच्या दिशेने जात होते। हडपसर येथील शंकरमठ परिसरातून जाताना ते लघुशंकेसाठी पवार इन्क्लेव्ह सोसायटी समोरील कॅनल लगतच्या मोकळ्या जागेत गेले। त्या ठिकाणी कबुतरे ठेवण्याचे बॉक्स होते। त्यावेळी अचानक कुत्र्यांनी जोरदार भुंकायला सुरुवात केली। त्यामुळे चोर असल्याचा संशयाने रहिवाशांनी त्याचा पाठलाग केला। दुसरीकडे भीतीपोटी रुपेश आणि अजय तिथून सैरावेर पळू लागले। पळताना मुख्य रस्त्यावर रुपेश पाय घसरून खाली पडला। त्यावेळी पाठलाग करणाऱ्या 5 जणांनी त्याला क्रिकेटच्या बॅटने डोक्यात आणि अंगावर बेदम मारहाण केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रुपेशला तत्काळ जवळील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून वानवडी पोलीस तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।